वाल्मिक कराड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। पोटात दुखत असल्याने रुग्णालयामध्ये त्याला दाखल केले गेले। वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याला पोटदुखीचा त्रास होतोय, त्यामुळे त्याला सरकारी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराड याला रात्री पोटात दुखत असल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। विकास, काय अधिकची माहिती? वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती काल सुनावण्यात आली होती। मात्र याच दरम्यान जर पाहिलं तर मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या पोटामध्ये दुखू लागल्यानं जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडला दाखल करण्यात आलेला आहे। आयसीयू विभागामध्ये सध्या त्याच्यावरती उपचार जे आहेत ते देखील सुरू आहे। काल ज्यापूर्वी वाल्मिक कराड याला न्यायालयात हजर करण्यात आणलं होतं, त्याच दरम्यान जर पाहिलं तर त्याची मेडिकल तपासणी जी आहे ती देखील झालेली होती आणि या दरम्यान त्याला ताप जो आहे तो देखील आला होता आणि सर्दी देखील असल्याचं लक्षणं सांगण्यात आली होती। तर जर पाहिलं तर ज्यावेळेस त्याला जिल्हा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली, त्याच दरम्यान रात्रीच्या सुमारास 1 वाजता त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। आता हा उपचार जो आहे तो नेमका किती वेळ चालणार, आणखी किती दिवस त्याला रुग्णालयात ठेवलं जाणार, याबाबत देखील थोड्या वेळानंतर जी काही आरोग्य विभागाची टीम आहे त्यांच्या माध्यमातून ही माहिती जी आहे ती आपल्याकडला दिली जाईल। मात्र तुर्तास तरी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं वाल्मिक कराडवरती सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याबरोबरच त्याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरती देखील आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर ही अशा पद्धतीने सध्या त्याच्यावरती उपचार जे आहेत ते देखील सुरू असल्याचं आपल्याला प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे। जी विकास, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। वाल्मिक कराडला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याला रात्री पोटदुखीचा त्रास होत होता, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावरती उपचार सुरू आहे। आज खंडणी प्रकरणी जामीन अर्जावर त्याच्यावरती केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल। वाल्मिक कराडला काल रात्री पोटात दुखत असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सरकारी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये वाल्मिक कराडवर सध्या उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली। मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी देखील करण्यात आली आहे। काल रात्री 11:15च्या दरम्यान वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडला आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। काल रात्री त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आयसीयू मध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे। तर आज वाल्मिक कराडच्या वरती आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। खंडणी प्रकरणात जामिनावर आज सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।